हॅलो 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 हा आपण सर्व मिळून एकट्याने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम त्यागी बाबा सुनदेव को प्रणाम परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक मंगल 24 शाखा उमरेच्या वतीने आज हा धनराजी गुरफुले यांच्या निवासस्थानी आज त्यांच्या निवासस्थानी आज नवं हवन पार पडत आहे. त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तसे मानव धर्माचे संस्थापक बाबा गुरुजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा प्रणाम. तसे बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी आई सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे. त्यांना सुद्धा माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मानापूर काकाजी मानापुरे साहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसे आपले झाडे गुरुजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसे शेरजी साहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच बसलेले सर्व मन पुरुष मंडळी महिला मंडळी माझे सेवक सेविका बालगोपाळ यांना माझा एक साथ नमस्कार. पहा मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. माझी आज येण्याची इच्छा नव्हती पण परमेश्वराने युगायुग आणला. कारण लांब फिरायला लाभ आहे. माझ्याजवळ येण्यासाठी काही साधन नव्हतं. मी सकाळी एका जणाला विचारलं. त्यांनी मला विचारलं आज म्हणते तामसाला हवन झाले आहे चालते का. बाबाने म्हणलं मी येऊ शकतो पण माझ्याकडे साधन नाही आहे. पण युगायुग होता. एका गाडीवर मध्ये ट्रिपल सीट आहे एका गाडीवर डबल सीट आहे. पण तिथून येताना तो घरवालीला आणणार आहे म्हणते. म्हणून म्हणते ट्रिपल सीट होईल ना तू कशा काय असू. म्हणून योगायोग तो म्हणते का आज काही येणार नाही. म्हणून तो गाडी घेऊन माझ्याकडे आला. म्हणून माझं येणं झालं होता. म्हणून त्याची कृपा होती आणि हवन कार्याला येणं होतं. पण आज होती नाही पहा माझ्या सेवक बांधवांनो शेवटी बाई सर्वांनी कोणीतरी आपल्यावर दुःख कोसळल्या करता कोणी या मार्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. जेव्हा आपल्यावर दुःख कोसळतो तेव्हा या मार्गाची चालवाट करतो आपण. जे पर्यंत दुःख कोसळत नाही तेपर्यंत कोणी या मार्गाची हार हवा किंवा कोणती नावरण करू शकत नाही. माझ्यावर तेच परिस्थिती होती. मी 4 महिने बाहेर राहिलो. असा वनवन फिरलो. मी 4 महिने घराचा वास्ता नाही पाहिला. पण या परमेश्वरामध्ये एवढी शक्ती आहे म्हणून मी या मार्गामध्ये प्रवेश केला. सांगायला गेलं माझं गंमत होता. पण पहा म्हणून या मार्गामध्ये कोणताही सेवक आलेला हा दुःखी राहू शकत नाही. हा सुखीच बनतो. पण त्या वतीनं चालावं लागेल. आपण त्या वतीनं जर चाललो सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण जर बरोबर ठेवले तर कोणतीच कमी पडू देत नाही परमेश्वर. एवढं फक्त पहा जेव्हा मी मार्गामध्ये प्रवेश केला 2013 मध्ये तेव्हा कच्ची मनी होतो. जेव्हा आपण 41 आपण हवन कार्य करतो किंवा आपण कार्य सुरू करतो जेपर्यंत आपण कच्ची मनी असतो तेपर्यंत आपल्याला कोणतीच वस्तू मिळू शकत नाही. आपण जेव्हा 41 कार्य समाप्त होतो आपण त्या घडवतो त्याच्यानंतरच आपल्याला कोणत्याही सोयी सुविधा आणि प्रतिमा मिळतो.
आणि तेव्हापासूनच आपल्याला पाटावर बसण्याचा अधिकार मिळतो. तेपर्यंत कोणालाच अधिकार मिळत नाही. जेव्हा त्याग करतो तेव्हाच आपण त्या पाटावर बसतो आणि पाटावर बसूनच आपण हवन कार्य घडवतो. त्याच्यानंतर आपण हवन कार्य घडवल्यानंतर त्यात संपन्न होतो. त्यातून आपल्याला मासिक हवन सुरू होतात. 9 हवन घडवतो. 9 मासिक हवन घडवल्यानंतर 9 हवन घडवतो आणि त्यातूनच समाप्त करतो. 9 हवन घडवल्यानंतर फ्री जाम होतो आपण. त्याच्यानंतर मग आपल्याला कदाचित आपल्याला समोर कार्य पकडायचे जरी असेल तर आपण कार्यकर्त्याला विचारणा करतो, कार्यकर्ते साहेब आता मला कार्य सुरू करायचे आहे. तर कार्यकर्त्याला एकच सांगायला पाहिजे की एक तर खाली बसून करा नाही तर पाटावर बसून करा. एक वेळ सांगतो पाटावर बसून केलं तरी काय होत नाही. कार्यकर्ते साहेब जे बाबाच्या आयातले आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे. मला तर माहित नाही. मला 12-13 वर्ष झाले मार्गामध्ये प्रवेश केला. जे काही माहिती बाबाच्या आयातले कार्यकर्ते साहेब आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे. एक वेळ सांगतो पाटावर बसून गेले तरी काही होत नाही. दुसऱ्यांना सांगतो तुझे कार्य आपलं झाले खाली बसून करा. अरे तुम्ही का शेवटाला बोलले एक साथ निर्णय घ्या ना. तुम्ही बाबाचे हातचे तुम्ही कार्यकर्ते अभ्यास तुम्हाला आहे. अरे तुम्ही एक वेळ असं सांगा ना एक वेळ कसं सांगा तर सेवक बोलणार आहे. म्हणून तुम्हाला शिकवण दिली आहे बाबांनी. शब्द बाबाचे आहे मुलाचे ते शब्द कार्यकर्त्याचे. तुम्ही शेवटाला जरी बराबर शेवटाला शब्द दिला त्या पद्धतीने शेवट चालेल. एक वेळ म्हणाल खाली बस दुसऱ्याला म्हणाल होय असं नको आहे. म्हणून माझ्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे. एक तर खाली बसून सांगा नाही तर वर बसून सांगा. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे का. पण जेव्हा आपण त्यागमय होतो त्यागमय झाल्यानंतर आपल्याला बसण्यासाठी स्थान मिळतो. स्थान मिळाल्यानंतर आपण त्या पाटावर बसून हवन घडवतो साऱ्या गोष्टी करतो. त्याचा निर्णय कार्यकर्त्याला माहीत. कार्यकर्ते सांगतील खाली किंवा बस किंवा वरती बस असा निर्णय ते सांगतील. म्हणून एक निर्णय घेऊन सांगावे बस पहा. आता माझ्या कार्यकर्त्याने नंतरही पुन्हा प्रयत्न केला. कार्यकर्ते साहेबाला फोन केला. साहेब म्हणलं मला कार्य द्या. कार्य दिले पण त्याने खाली का वर असं काही सांगितलं तुम्हाला समजून त्या पद्धतीने करा. तर माझ्या पद्धतीने मी करत आहो. माझे 2 दिवस राहिले. सर्वच हवन कार्य माझ्याकडे घडेल. म्हणून म्हणतो तर एक निर्णय एक निष्ठ सांगा. पहा एवढंच मी म्हणतो. आणि या गोष्टीचा त्यांनी विचार करून पूर्ण सांगा. पहा शब्द बाबाचे आहे मुलांचे तेच शब्द कार्यकर्त्याचे. अचानक पहा मी कामगार माणूस आपण ज्या वतीने चाललो सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणे केलेल्या त्या पद्धतीने चालू शकतो. मी कामाला गेलो रोजाने गेलो. मी दर खोदाला बसलो. 2 घरं खोदले. 2 घरं खोदले. आमने काढले. 3रा घर खोदायला गेलो. पहा एवढा घर झाला त्या घरामध्ये बाबा एवढी मोटर होती. मला माती उपस्थानी 31 संकल्पा डाग पडलायचा. याची मोलजीनं संकल्प मोटर चांगली होती. साधी गोष्ट नाही. आता कसं करू पाहा म्हणलं. जशी धमकावलं तसा हात बाहेर काढला न मिळा. आवाज दाबून झाला. पुरा फेस चालला. माझा पुरा भाऊ होता. त्याला म्हणलं बाबू रे धावत झालं काटा. तो गेला धावत ना काटा आणला. त्याला म्हणलं ती ठोस मार. त्यानं ठोस मारली आणि मा पूर्ण फ्रेश काढ म्हणलं. त्यानं पूर्ण फ्रेश काढलं आणि म्हणून 11च्या फुटा मारल्या. 11च्या फुटा दिलं 2 वेळ मारल्या. भगवान बाबा तुम्ही करता कधीचा बावनला मला त्याची दंग केली पण मला काम करणे आहे. पहा परमेश्वराची महान कृपा आहे. 5 मिनिटांमध्ये त्या मोटरीचं 20 फुटं गेलं. काय गेलं पता नाही. 5 दिवस गाडायला राहतो एवढं संतो मारलं होतं. म्हणून भगवंताची महान कृपा आहे. पण त्या पद्धतीने चालावं लागेल आणि त्या पद्धतीने वाढावं लागेल. 3 शब्द हे बाबाचे अनुभव आहे. 3 शब्दाची
करणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या शब्दाचे पालन करा. तुम्ही शिकला मी शिकला तो एवढे बोलून आपल्या शब्दाला विराम करतो. नमस्कार, धन्यवाद.